येस. थँक यू सुनीताताई. मी थोडक्यामध्ये अमृता मॅडमची ओळख सुद्धा तुम्हाला करून देणार आहे. पहिल्यांदा तुझी दुर्गा तुझी तू भवानी या ग्रुपचा जो उद्देश आहे हे व्याख्यान करण्यापाठीमागे तर स्त्रियांनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश या ग्रुपचा आहे आणि त्यासाठी आपण दर 15 दिवसांनी व्याख्यानांचं आयोजन करत असतो आणि आतापर्यंत आपण खूप वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. आजचा विषय सुद्धा तसा सगळ्यांसाठी नवीन विषय आहे आणि आता ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाला टेक्नॉलॉजी येणं हे गरजेचं बनलेलं आहे. कारण आजकाल आपण टेक्नॉलॉजी शिवाय जगू शकत नाही आणि स्त्रियांना टेक्नॉलॉजी म्हटलं की त्या 2 पावलं थोडंसं पाठीमागे सरकतात. आपल्याला हे जमेल की नाही असं वाटत असतं. त्यामुळे आजच्या विषयाचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या आपल्या व्याख्याता सुद्धा आपल्याला खूप चांगल्या लाभलेल्या आहेत. तर त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. आपल्या आजच्या व्याख्याता आहेत अमृता मोरे मॅडम. त्यांनी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांचे लाईफ ट्रान्सफॉर्म करणे हा त्यांचा ध्यास आहे. त्यांचं यमी झालेलं आहे. त्यांचा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. इंजिनिअरिंग स्टुडंटचा प्रोजेक्ट गायडन्स आणि इंटर्नशिप त्यांनी दिलेली आहे. अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे त्या बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर म्हणून कार्यरत आहेत. हेल्थ केअर, फायनान्स, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रॅव्हल, एनजीओ अशा विविध इंडस्ट्रीसाठी वेब डेव्हलपमेंट साठी त्या सेवा पुरवत आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजना टेक्निकल गायडन्स आणि कन्सल्टेशन सुद्धा त्या देत आहेत. ऑनलाईन स्वराज्याच्या त्या को फाउंडर म्हणून कार्यरत आहेत. सध्या पार पाडत असलेल्या त्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणत्या पार पाडत आहेत? की स्ट्रॅटेजी प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, कम्युनिटी बिल्डिंग, कंटेंट क्रिएशन, कोर्स क्रिएशन आणि ब्रँड बिल्डिंग या सगळ्या विषयांवर त्या सध्या जबाबदारी पार पाडत आहेत. अशा खूप बहुगुणी आणि अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. आणि मी नक्की तुम्हाला खात्री देते कारण बऱ्याच गोष्टी आम्ही सुद्धा अमृता मोरे मॅडम कडून शिकलेल्या आहोत. त्यामुळे आणि त्यांची सांगण्याची हातोटी सुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. अमृता मॅडम. नक्कीच. थँक्यू सुनीताताई. थँक्यू सविताताई. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर मला इन्व्हाइट केलं आणि आज बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि आज मला खूप छान वाटतंय सुनीताताई, तुम्ही खूप छान इंट्रोडक्शन करून दिलं. हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की माझी जबाबदारी वाढलेली आहे आता. तर आपण आता वेळ न घालवता सेशनला सुरुवात करूयात. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी माझी आता सुनीताताईंनी ओळख करून दिलेलीच आहे. आज आपण टेक्नॉलॉजी या विषयावरती बोलणार आहोत. सेशन चालू करण्यापूर्वी मी काही तुम्हाला सांगू इच्छिते. तर मला असं वाटतं की हा सेशन इंटरॅक्टिव्ह व्हावा आणि कम्युनिकेशन व्हावं आपल्यामध्ये. कम्युनिकेशन म्हटलं तर ते 2 वे असतं, ते 1 वे कधीच नसतं. तर ते 2 वे होण्यासाठी तर मी मध्ये-मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारेल किंवा मध्ये काही तुमच्याकडून इनपुट्स मागेल. तर त्यावेळेला तुम्ही प्लीज कमेंटमध्ये त्या टाइप करा. जेणेकरून तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचतील, माझी मतं तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्यामध्ये एक चांगलं कम्युनिकेशन होईल आणि याचा फायदा असा होईल, दोघांनाही फायदा होईल. माझ्याकडचं जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे मला लक्षात येईल आणि तुम्हाला देखील अधिक क्लॅरिटी घेण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. सो सगळेजण करणार नाही. तुम्ही रेडी असाल तर कमेंटमध्ये आर टाइप करा. इफ यू आर रेडी देन प्लीज आर इन द कमेंट बॉक्स. येस. थँक्यू. थँक्यू राजेश्रीताई, दिनकर सर थँक्यू, नवनाथ सर थँक्यू, येस प्राची थँक्यू, वैशाली मॅम थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. खूपच छान आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आज ऑडियन्स देखील खूप छान आहे. तर आपण आता वेळ न घालवता आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया, आजच्या सेशनला सुरुवात करूयात. सेशन सुरू करताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की ज्यांना असं वाटतंय की टेक्नॉलॉजी, मी नॉन टेक्निकल पर्सन आहे, टेक्नॉलॉजी मधलं मला काही जास्त शिक्षण नाहीये, त्यामुळे मला टेक्नॉलॉजी वापरायची भीती वाटते किंवा मी टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही, असं किती लोकांना वाटतंय? कमेंटमध्ये मी टाइप करा.
येस, मी नॉन टेक्निकल पर्सन आहे. मला टेक्नॉलॉजी वापरायची भीती वाटते किंवा मी वापरू शकत नाही. असं किती लोकांना वाटतं? कमेंटमध्ये मी टाइप करा. येस, कमेंट येऊ देत तुमच्या. बरं. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांना वाटतं की टेक्नॉलॉजी खूप अवघड आहे? येस. ओके. आणि असे किती लोक आहेत की आम्हाला टेक्नॉलॉजीतलं थोडं-थोडं येतंय. आता आम्हाला याच्यामध्ये अजून जास्त ज्ञान घ्यायचंय आणि आमच्या ग्रोथसाठी टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. असं किती लोकांना वाटतंय? कमेंटमध्ये मी टाइप करा. येस, अवघड अजिबातच नाहीये. नक्कीच. आय अग्री विथ यू चंद्रशेखर सर. येस, टेक्नॉलॉजी ग्रोथसाठी आपल्याला मदत करते. येस, ॲक्चुअली तो तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आहे. असे लोकं जास्त आहेत इथे. खूप छान वाटलं मला. तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी. तर आपण आता सेशनची सुरुवात करू. या तिन्हीपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर येस असेल, तर आजचं हे सेशन तुमच्यासाठी आहे आणि हे सेशन तुम्ही पूर्ण बघा. सेशन संपताना आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या टिप्स पण बघणार आहोत, की टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त आपण वापर कसा चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. आपल्या मनातली ज्या भीती आहेत, त्या कशा काढून टाकू शकतो आणि आपण जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा चांगल्या प्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो. यासाठी काही टिप्स आहेत, त्या देखील मी या सेशनमध्ये देणार आहेत. सो हा सेशन तुम्ही पूर्ण अटेंड करा, पूर्ण ऐका. येस, सुरुवात करूयात आपण. माझी स्क्रीन शेअर करते. गिव्ह मी अ सेकंड. येस, माझी स्क्रीन व्हिजिबल आहे? येस, थँक यू. तर टेक्नॉलॉजी ही सुखकर जीवनाची गुरुकिल्ली आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न तोच आहे माझा, की टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती आहे, की टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर मी थोडक्यात टेक्नॉलॉजी म्हणजे काय सांगते, की टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याकडे कला, कौशल्य आहेत, आपलं ज्ञान आहे. त्या ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाला अजून शार्पन करण्यासाठी काही उपकरणं, साधनं, प्रणाली अशा वापरून अशा प्रकारे वापरायच्या, ज्यामुळे आपलं जीवन, मानवी जीवन हे सुखकर होईल, अधिक कार्यक्षम होईल, अधिक उत्पादकता वाढेल. आपली प्रॉडक्टिव्हिटी, आपली कॅपॅबिलिटीज वाढवण्यासाठी आपल्या ज्या कलाकौशल्य आहेत, ते अजून शार्पन करण्यासाठीच्या टूल्स आहेत, ते टेक्नॉलॉजीने आपल्याला प्रोव्हाईड केलेले आहेत आणि त्याच्या सहाय्यानं आपण ग्रोथच्या डायरेक्शनला जातो. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे हे आपल्याला आपले कौशल्य आहेत, त्याच्यावरती अधिक काम करून आपल्याला पुढे जाण्याचं आहे. तर यासाठीच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो. तर पुढचा माझा प्रश्न तोच आहे, की टेक्नॉलॉजीचा वापर का करावा? कशासाठी? सगळ्यांनाच वाटतं, की टेक्नॉलॉजी माहिती आहे आपल्या सगळ्यांना, की आपण सगळेजण म्हणतो, की टेक्नॉलॉजी खूप उपयोगी आहे. खूप सोयीस्कर जीवन निर्माण करतं किंवा कार्यक्षमता वाढवतं, उत्पादकता वाढवतं. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. सगळं आहे. पण तरी देखील अजूनपर्यंत मी बघते, की बरेच लोकं आहेत, हे टेक्नॉलॉजीपासून दूर जाताना दिसताहेत आणि ते जेवढा त्याचा वापर करायला पाहिजे, तेवढा वापर होत नाही आणि त्यामुळे कुठे ना कुठे अडकतात, कुठे ना कुठे स्टक होतात आणि पुढे त्यांचे ग्रोथच्या डायरेक्शनला जरी इच्छा असेल जायची, तरी ते करू शकत नाहीत. पण टेक्नॉलॉजीचा मेन उद्देश तोच आहे, की नवीन-नवीन संधी निर्माण करणे, आपली कार्यक्षमता वाढवणे, आपल्यातली उत्पादकता आपल्यातली जी उत्पादकता आहे, कॅपॅबिलिटीज आहेत त्या वाढवणे, त्या सुधारणा करणे त्याच्यामध्ये. मानवी जीवन आहे ते सोयीस्कर करणे. त्याचबरोबर आपले जे काही नॉर्मल प्रॉब्लेम आहेत, दैनंदिन जीवनातले जे छोटे-छोटे प्रॉब्लेम्स आहेत, त्या छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सना देखील सोल्युशन देणे. हाच टेक्नॉलॉजीचा उद्देश आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण हे समजून घेऊ, त्यावेळेला आपण त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकू आणि आपल्या ग्रोथच्या डायरेक्शनमध्ये आपण त्याला पुरेपूर त्याचा वापर करून पुढे जाऊ शकू. अग्री? येस? तुम्ही माझ्या या मताला अग्री करतायत? ओके. थँक येस. तर मला सांगा, की तुमच्यापैकी किती लोकं आहेत, की जे स्मार्टफोनचा वापर करून आपली कामं सोपी करतात? तुमच्यापैकी असे किती लोकं आहेत, जे स्मार्टफोनचा वापर करून आपली कामं सोपी करतात? आपण हे टेक्नॉलॉजीला थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. येस? स्मार्टफोन आपले स्मार्टफोन आहेत, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. येस?
तसा स्मार्टफोन ही पण एक टेक्नॉलॉजीच आहे, त्या टेक्नॉलॉजीचा आविष्कारच आहे. पूर्वी तुम्ही बघितलं असेल, पूर्वी आपल्याकडे काहीच सुखसुविधा नव्हत्या किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या. पण हळू-हळू सुधारणा होत गेल्या, टेक्नॉलॉजी नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, सुधारणा होत गेल्या, दळणवळणाची साधनं निर्माण झाली, बाकीचे उपकरणं निर्माण झाली आणि त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू लागलो आणि त्याच्यामुळे माणसाची हळूहळू ग्रोथ व्हायला लागली आणि त्यातलाच एक आविष्कार म्हणजे आपला मोबाईल आहे. येस. तर आता मोबाईल तुम्ही सगळेजण वापरतात. अग्री? तुम्ही सगळेजण मोबाईल वापरतात, पण त्या मोबाईलमध्ये आतमध्ये काय टेक्नॉलॉजी वापरली आपल्याला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी वापरले. फक्त आपल्याला माहिती आहे की हा मोबाईल आहे, याचे काय त्याच्यामध्ये आपण करू शकतो. एक बटन दिलेलं आहे, त्याचे एक मॅन्युअल दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आपण त्या बटनवरती क्लिक करतो, लोकांना कॉल करतो, मेसेज करतो, दॅट्स इट. म्हणजे ते कसं वापरायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. म्हणजे काय हो, की आपल्याला त्याची ऍक्च्युअल आतमध्ये डिझायनिंग कसं आहे किंवा त्याचं काय डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये काय केलेत, कशा ऍप्स डेव्हलप केलेत, त्याचं कोडिंग कसं आहे, काय आहे, काहीच माहिती नाहीये. म्हणजे ते टेक्निकल पर्सननी ते बनवलेलं आहे. आपण ऍज अ नॉन टेक्निकल पर्सन फक्त त्याचा वापर करतो. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी ते डिटेलमध्ये माहिती असण्याची काहीच गरज नाही. म्हणून मला असं वाटतंय की ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती टेक्नॉलॉजी नॉन टेक्निकल पर्सनसाठी बनलेली आहे. म्हणजे नॉन टेक्निकल पर्सनचं काम सोपं करून देण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, असं मला वाटतंय. ऑल ऑफ यू ऍग्री विथ मी? येस. म्हणजे तुम्ही आता आपण लाईट्स बघतो. पूर्वी आपल्याकडे लाईट नव्हत्या. आता लाईट आलेल्या आहेत. प्रत्येक घराघरामध्ये लाईट आलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी. तर आता इलेक्ट्रिसिटी निर्माण कशी होते? त्याचं कनेक्शन कसं होतं? ते कनेक्शन आपल्या घरापर्यंत कसं येतं? ह्याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये लाईट येण्याशी मतलब आहे आणि ते लाईट आपण फक्त काय करतो तर स्विच ऑन करतो. स्विच ऑन केला की लाईट चालू होते. आपल्या घरामध्ये प्रकाश पडतो. राईट? म्हणजे आपण ती टेक्नॉलॉजी वापरतो. पण त्याच्या मागचं काही माहिती असण्याची आपल्याला गरज नाही. ऍज अ नॉन टेक्निकल पर्सन आपण ते वापरतो. येस? अग्री? तर आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीचं हेच जाणून घ्यायचंय की त्याचं बटन कुठे प्रेस केल्यानंतर काय होतं हेच जाणून घ्यायचंय. म्हणून मी म्हणते की हे जी टेक्नॉलॉजी आहे ती नॉन टेक्निकल पर्सन साठीच बनलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यात आधी जी आपल्या मनात जी भीती आहे ना की टेक्नॉलॉजी माझ्यासाठी बनलेली नाहीये किंवा मी त्याचा पुरेपूर वापर करून घेऊ शकत नाही, खूप अवघड आहे ते काहीतरी आणि ते मी कसं वापरू, हे माझे प्रश्न, असे अनेक प्रश्न असतात. मला माहिती आहे माझ्याकडे बऱ्याच लेडीज येतात आणि ज्यांचं शिक्षण झालेलं असतं, चांगल्या शिकलेल्या असतात, ग्रॅज्युएशन झालेलं असतं, सगळं झालेलं असतं, जॉब करत असतात, पण तरी देखील त्या व्यवस्थित टेक्नॉलॉजीचा वापर करत नाहीत. कारण त्या प्रत्येक वेळेला मला हेच सांगतात, अगं अमृता हे आम्हाला जमत नाही, आमच्याकडून हे होतच नाही, आम्ही हे शिकूच शकत नाही. ह्या गोष्टी बऱ्याचदा मी ऐकते आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगते की हे काही खूप अवघड असं काहीच नाहीये. खूपच सोपी गोष्ट आहे. फक्त एक बटन प्रेस केल्यानंतर आपल्या घरात लाईट चालू होते ना, तेवढीच गोष्ट, तेवढी सिंपल गोष्ट आहे. फक्त आपल्याला ते बटन ऑन करण्याचा आपल्याला अवकाश आहे. तो कुठला बटन कुठल्या लाईटसाठी आहे ते माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि एक्झॅक्टली टेक्नॉलॉजीचं पण हे असंच आहे आणि हे आपल्या नॉन टेक्निकल पर्सनचं काम सोपं करून देण्यासाठी आलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे आपण फक्त आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कुठल्या बटननी काय होतं, कुठल्या बटननी कुठलं बटन कुठल्या लाईटसाठी आहे ते जाणून घ्यायचंय आणि त्याच्याप्रमाणे आपल्या लाईफमध्ये आपण प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रकाश पाडायचा आहे तो. ओके? सो त्यासाठी त्या रिगार्डिंग काही फॅक्ट्स आहेत त्या मी आज इथे तुम्हाला सांगू इच्छिते की आता आपण मोबाईल, तर आजकाल तर सर्रास सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत. सर्रास सगळे म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तो जॉब करत असो अगर नसो, सगळेजण मोबाईल वापरतात. राईट? पण बरेचदा आपण असं ऐकतो की तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की टेक्नॉलॉजी आली आहे पण ती म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप येतात. माझ्या कामावरती मी फोकस करू शकत नाही. बऱ्याच साऱ्या डिस्ट्रॅक्शन्स येतात. ह्या मोबाईल नव्हता तेव्हा बरं होतं. म्हणजे आता मी तर बऱ्याच पोस्ट पण आपण सोशल मीडियावरती बघतो. बरेच जण ह्याच्यावरती निगेटिव्ह पोस्ट करत असतात किंवा असं म्हणत असतात की डिस्ट्रॅक्शनचं टूल म्हणजे हे मोबाईल आहे. 4 हात लांब राहिलेलं बरं, की ह्याच्यामुळे माझी कामं होत नाहीयेत व्यवस्थित. असं किती लोकांना वाटतं?
कमेंटमध्ये आय टाईप करा. हे टेक्नॉलॉजी आल्यापासून बरेच असे गोष्टी येस, थँक्यू नोनद सर. तर मी असं म्हणते समटाइम्स येस, पण मी असं म्हणते जर तुम्ही या मोबाईलचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा योग्य प्रकारे वापर केला तर ती तुम्हाला खूप मदत करते. त्या रिलेटेडच काही फॅक्ट्स आहेत. तर त्या फॅक्ट्स अशा आहेत की जर तुम्ही मोबाईलचा योग्य प्रकारे वापर केला तर तुम्ही 1 तास जास्त काढू शकता दिवसातला. 1 ते 2 तास पण जास्त अधिक काढू शकता. म्हणजे वीकली तुम्ही 5 ते 6 तास एक्स्ट्रा काम करू शकता. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर त्याच्यावरती व्यवस्थित त्याचा उपयोग करून घेतला तर. पण नको त्या गोष्टींसाठी हे केलं तर तो टाईमपासच होणार आहे. तिथे वेळ वाया जाणार आहे. त्याचबरोबर जे काही स्मार्ट होम डिव्हाइसेस आहेत, बरेच स्मार्ट होम डिव्हाइसेस आहेत. जसं व्हॅक्यूम क्लीनर आहे, रोबोटिक्स गोष्टी आहेत, आपल्या ऑटोमॅटिक लाईट्स आणि हे बरेच साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपण डेली रुटीनमध्ये वापरू शकतो. जर ते असे डिव्हाइसेस जर आपण वापरले, तर घरकामामध्ये जवळपास 100 तासांची बचत होऊ शकते. केवढा मोठा काउंट वाटतो ना हा, 100 तासांची आपण बचत करू शकतो. त्याचबरोबर फिटनेस ट्रॅकर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजकाल सगळ्यांच्या हातात स्मार्ट वॉच असतो. सगळेजण स्मार्ट वॉच वापरतात, फिटनेस ट्रॅकर्स वापरतात. तर जर आपण फिटनेस ट्रॅकर्स वापरले तर आपली 44% 44% आपण अधिक प्रोडक्टिव्ह बनू शकतो. इजंट इट अमेझिंग? जस्ट एका टेक्नॉलॉजीमुळे एवढा फरक पडू शकतो. इजंट इट अमेझिंग? 44% आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. फक्त त्याचा योग्य प्रकारे आपण कसा वापर करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर क्लाउड सेवा, क्लाउड स्टोरेजेस तुम्हाला माहिती असतील. आजकाल सगळ्या कंपन्या बरेच बिझनेसेस हे क्लाउड स्टोरेज वापरतात, क्लाउड सेवा वापरतात. हे जे क्लाउड सेवा आहे ते वापरल्यामुळे काय होतं, की इझी ॲक्सेस मिळतो. आज बघा तुम्ही जगात कुठल्याही ठिकाणी बसलेल्या असा, कुठल्याही कंपनीचा डेटा तुम्हाला हवा असेल, त्याची माहिती हवी असेल, एखाद्या व्यक्तीची माहिती हवी असेल, जस्ट एक क्लिक केलं तर तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. जस्ट बिकॉज ऑफ दिस क्लाउड सर्व्हर्स. कारण त्या क्लाउड सर्व्हरवरती सगळा डेटा स्टोअर आहे. तिथे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि ते इझी ॲक्सेस मिळू शकतो आपल्याला. ते इझिली ॲक्सेस केलं जातं आणि या एवढ्या एका गोष्टीमुळे 74% व्यवसायांना त्याचा फायदा झालेला आहे आणि हे एका रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. सो इजंट इट अमेझिंग? किती मोठी गोष्ट आहे ही. येस. तर आता मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय, की तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा काय झालाय? येस, प्लीज कमेंटमध्ये सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. टेक्नॉलॉजीचा तुमच्या लाईफमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये सर्वात मोठा फायदा काय झालाय? एनीवन? इझी कम्युनिकेशन? ग्रेट. येस, आय अग्री विथ यू सर. टाइम सेव्हिंग, फास्ट कम्युनिकेशन, येस प्राची. मीनलताई, ऑनलाईन बँकिंग, येस खूप चांगली गोष्ट आहे मीनलताई. बँकेमध्ये आपल्या लाईनच्या लाईनमध्ये उभं राहायला लागायचं पूर्वी. आजकाल घरी बसल्या बसल्या आपली सगळ्या गोष्टी बँकिंगच्या होतात जस्ट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. एनी इन्फॉर्मेशन गेट इझिली, येस. अनालिसिस, येस शरद सर, खूप उपयोगी आणि खूप माहितीचं आहे, खूप गरजेची ही गोष्ट आहे अनालिसिस. इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी, येस प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी मदत झालेली आहे. वी कॅन डन आवर वर्क इन इझी वे, येस. कामे लवकर होतात, नवीन माहिती मिळते, आय अग्री. माझे पूर्ण वर्क ऑनलाईन झाले आहे, येस हेमांगी दे. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन बँकिंग, उपयुक्त सेशन अटेंड करण्यासाठी म्हणजे ऑनलाईन आपण सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला त्याच्यामुळे. तर याचा अर्थ काय होतो, मला असं वाटतं की तंत्रज्ञानामुळे कोणतीही जे आपल्याला आधी अशक्य वाटत होती गोष्ट ती आज शक्य झालेली आहे. ज्या ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आज सहज साध्य झालेल्या आहेत, जस्ट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. इजंट इट? येस. म्हणजे आपण कधी विचार केलेला का, मी इथे आज बेंगलोरमध्ये बसली आहे आणि आज मी तुमच्याशी कम्युनिकेट करते, एवढ्या लोकांच्या सोबत बोलते, याचा आपण कधी विचार देखील केला नव्हता की एवढ्या इझिली. आता हेच जर सेशन मला घ्यायचं असतं तर मला ट्रॅव्हल करून तिकडे यावं लागलं असतं, त्याच्यानंतर मला तिथे येऊन सेशन द्यावं लागलं असतं. म्हणजे ते तेवढं फिजिबल नव्हतं.
राईट. पण आज मी इथे बसून तुम्हाला माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. ही किती मोठी गोष्ट आहे. आपण ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. अजून एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते, की आपण कधी-कधी काही गोष्टींचा विचार देखील केला नसतो. आता वायनाडमध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे खूप मोठा पूर आलेला आहे. तिथं लँडस्लायडिंग झालेलं आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक लोकं त्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहेत. कितीतरी लोकं त्या डोंगराखाली, मातीखाली गडून गेलेले आहेत. आणि आपल्याला माहिती पण नाहीत, की त्या मातीखाली, ढिगाऱ्याखाली किती लोकं जिवंत पण असतील. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, नासानी एक इन्स्ट्रुमेंट असं डिझाइन केलेलं आहे. नवीन शोध लावलेला आहे. त्यांनी ते डिझाइन केलेलं एक इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यामुळे आतमध्ये जमिनीत जरी ती व्यक्ती गाडली गेलेली असेल, तरी त्याचे हार्टबीट डिटेक्ट करता येतात. हा टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा आपण कधी विचार केलेला का? जमिनीत गाडले गेलेल्या व्यक्तीचं हार्टबीट तो डिटेक्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं, की ती व्यक्ती आतमध्ये आहे आणि ती जिवंत आहे. त्याला वाचवू शकतो आपण. इझंट इट अमेझिंग? येस? किती मोठी गोष्ट आहे. एका माणसाचा जीव वाचू शकतो त्याच्यामुळे. तर हे अशक्य वाटणारी गोष्ट देखील या टेक्नॉलॉजीमुळे आज शक्य झालेली आहे. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या सहज शक्य झालेल्या आहेत. आणि त्याचंच नेक्स्ट उदाहरण म्हणजे आता तुमच्यापैकी पण बरेच जणांनी मला सांगितलं, की कम्युनिकेशन. कम्युनिकेशन खूप इझी वेमध्ये कम्युनिकेशन करू शकतो आपण. आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे Zoom कॉल्स आहेत. त्याच्यातून आपण कोविडच्या आधी कधीच असा विचार केला नव्हता, की असं Zoom सारखं काही ॲप येईल किंवा Google Meet सारखं काही ॲप असेल आणि ज्याच्या थ्रू आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू, एकमेकांशी बोलू. आज इथे बसून आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत बोलू शकतो. त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो. याचा अर्थ काय? यावरून मला एकच असं वाटतं, की ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला सुखसुविधा, सोयी सगळ्या निर्माण तर करून देतेच. पण त्याचबरोबर हे तंत्रज्ञान आपल्याला नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील मदत करतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? तुम्ही हे अग्री करतायत का? येस? हे जे तंत्रज्ञान आहे हे आपल्याला नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील मदत करतं. असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते का मी सांगते. आजकाल बरेच जण आपण येस, कम्युनिकेशन, टीचिंग, लर्निंग, शॉपिंग, मेनी मोर. येस प्रतिभाताई. टोटली अग्री. तर आपण मी बरेच लोकांकडून ऐकते. बरेच जणांच्या ह्या तक्रारी असतात, की आज ह्या मोबाईलमुळे लोकं दूर चाललेले आहेत एकमेकांपासून. तुम्हाला देखील असं वाटतं का? हे मोबाईल आहे किंवा हे ज्या ऑनलाईन सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, या सगळ्यांमुळं लोकं एकमेकांपासून दुरावली गेलेली आहेत. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं, की ही जे मोबाईल सारखं डिव्हाइस आहे, ह्या गोष्टींमुळे आपण जोडले गेलेलो आहोत आणि माणसाने माणसाला जोडण्यासाठी हे डिव्हाइस, हे तंत्रज्ञान आलेलं आहे. आपण आपल्या घरामध्ये कितीही दूर असेल, तर फक्त एक कॉल करण्याचा अवकाश, फक्त एका बटनवरती आपण त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करू शकतो. इझंट इट अमेझिंग? फक्त एक बटन प्रेस करायचं, की आपण त्याच्याशी बोलू शकतो. मग तुम्ही जगात कुठेही असा. तुम्ही Zoom मीटिंग करू शकता, Facebookवरती व्हिडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंग करू शकता, WhatsApp थ्रू कम्युनिकेट करू शकता. आज माझे कितीतरी फ्रेंड्स आहेत, जे परदेशात जाऊन तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहेत. आउट ऑफ कंट्री आहेत ते आणि तिकडे ते सेटल झालेले आहेत. आणि आमच्या क्लासमधला अर्ध्यापेक्षा जास्त क्लास हा बाहेर जाऊन सेटल झालेला आहे. पण मला त्यांच्यापासून दूर गेल्यासारखं कधीच वाटत नाही, कारण आमचे रोजचं कम्युनिकेशन चालू असतं. रोज आमचे काही ना काही मेसेज चालू असतात, काही ना काही कॉलिंग चालू असतं. आमच्या काही जे काही थॉट्स आहेत ते आम्ही एकमेकांच्या सोबत एक्सचेंज करू शकतो. आणि हे कशामुळे शक्य झालंय? इट्स जस्ट बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी. आपण एकमेकांपासून दूर केलेलं नाही. अजून एक मी सांगते, की बरेचदा महिलांची ही तक्रार असते, की आमची मुलं सतत फोनवरतीच असतात. मग त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलणं होत नाही किंवा नवरा-बायकोंमध्ये देखील हे असतं. आपल्या घरामध्ये घराघरातली कहाणी आहे ही, की तो फोनवरच लागलेला असतो. त्यामुळे मग आम्हाला बोलायलाच मिळत नाही. आमच्यामध्ये कम्युनिकेशनच नाही. बाबा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ह्याच्यावरती देखील हाच सोल्युशन, टेक्नॉलॉजी ही solution आहे. फक्त आपण त्याला कशा प्रकारे वापरायचं, पल्स पे नाका माहिती ना. त्याला फक्त आपण कशा प्रकारे वापरायचं आणि
कसं वापरायचं हे फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त आपण आपला पर्स्पेक्टिव्ह आहे, जो पर्स्पेक्टिव्ह तो चेंज करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज कराल, त्यावेळेला तुमचे रिझल्ट खूप वेगळे असतील. त्यावेळेला तुम्हाला हे कधीच वाटणार नाही, की ही टेक्नॉलॉजी माणसाला माणसापासून दूर घेऊन जात आहे. ही माणसाला माणसाबरोबर जोडण्यासाठी आलेली आहे आणि ते आपण साध्य केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, आपली जी मुलं आहेत, बरेच पालकांच्या ह्या तक्रारी असतात, की ते आमच्याबरोबर बोलत नाहीत किंवा सतत फोनलाच चिकटून असतो. पण मी तुम्हाला म्हणते, की तुम्हाला जरी त्या फोनमधलं काही कळत नसेल किंवा असं वाटत असेल, की ह्या गोष्टी माहिती नाहीयेत, मग त्यामुळे त्याला फोन दिला, जाऊ दे, त्याचं काय करतोय करू दे, म्हणून आपण आपलं काम करत राहतो. लेडीजमध्ये स्पेशली हे होतं. लेडीज घरच्या कामामध्ये एवढ्या बिझी असतात, त्यांचं मुलं काय बघतायत, काय करतात ह्याच्याकडे लक्ष नसतं. मुलं मग त्यांचा मार्ग शोधतात आणि आपल्यापासून थोडेच हळू दूर व्हायला लागतात. जसे ते मोठे होतात तसे आपल्यापासून दूर व्हायला लागतात. पण हे होऊ देऊ नका. हे तुमचा जो कम्युनिकेशन गॅप आहे ना, तो आत्ताच कमी करा. त्याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मोबाईलमध्ये आपल्याला इझिली करता येतात, त्या तुम्ही शिकून घ्या किंवा तुम्ही त्याला विचारा, की हे कसं करतात. जरी त्याच्याकडून तुम्हाला नाही मिळालं, तुमच्या मैत्रिणींकडून शिका किंवा YouTubeवरती आजकाल YouTubeवरती सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. आपण फक्त एक कमांड देण्याचा अवकाश आहे, सगळं आपल्याला नॉलेज मिळतं. तर त्यातून एखादी गोष्ट शिका आणि ती त्याला दाखवा, की "हे बघ, आज मी हे करून बघितलं. कसं आहे बघ." मग तो पण तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे काही ॲडिशन सांगायला लागेल. त्याचे काही हे सांगायला लागेल किंवा तुम्ही ज्या रील्स बघता किंवा व्हिडिओज बघता, ते तुम्ही एकत्र बसून बघा. तो कुठल्या टाइपचे व्हिडिओ बघतो किंवा काय टाइपच्या त्याची टेस्ट काय आहे किंवा त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, ह्या थोडंसं जाणून घ्या त्याच्याबरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, की त्या टाइपचे तुम्ही मग तुमच्याकडे जर रिकमेंडेशन आलं, तर तुम्ही एकत्र बसून बघू शकता. एकत्र बसून बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चर्चा करू शकता, की ह्याच्यामध्ये मला ह्या गोष्टी चांगल्या वाटल्या. तुला काय वाटलं? आम्ही असं करतो आमच्या घरामध्ये. एखादी मूव्ही असेल, ती खरंच चांगल्या मूव्हीज असतात, त्या आम्ही एकत्र बसून बघतो आणि मूव्ही संपल्यानंतर त्याच्यातलं लर्निंग काढतो. मी माझ्या काय मला त्यातून काय मिळालं ते मी त्यांना सांगते. मग त्या पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात माझ्या मुली. दोघी इंटरेस्ट घेतात आणि त्या पण मग सांगायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं नेक्स्ट टाईम जेव्हा एखादी गोष्ट अशी काही बघायची असते ना, त्यावेळेला त्या स्वतःहून येतात. "चल आपण बघूयात, चल आपण बसूयात." मग आणि सगळेजण मिळून म्हणजे एक फॅमिली आपली एकत्र येते तिथे. तर ती बॉन्डिंग आपली स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. म्हणजे टेक्नॉलॉजी अशा प्रकारे देखील आपल्याला मदत करते. ओके. त्याचबरोबर ऑनलाईन लर्निंग आहे. ऑटोमेशन आजकाल सगळ्या फील्डमध्ये ऑटोमेशन आलेलं आहे. ऑटोमेशन प्रत्येक फील्डमध्ये ऑटोमेशन आलेलं आहे. तर तुम्ही त्या ऑटोमेशनच्या गोष्टी वापरून पण तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून घेऊ शकता. तिथे देखील तुम्हाला टेक्नॉलॉजी मदत करते. ऑनलाईन लर्निंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता आपण जे करतो ते पण ऑनलाईन लर्निंग आहे. YouTubeवरून Coursera सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही टेक्नॉलॉजी त्याच्यातून शिकून घेऊ शकता. हे सगळे टेक्नॉलॉजीचे आविष्कार आहेत किंवा ह्या माध्यमातून टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करत असते दैनंदिन जीवनामध्ये. आता आपण येऊयात की एआय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा मदत करतो. आता टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आल्या. आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळे इन जनरल सांगितलं. पण आता आपण स्पेसिफिकली एआय वरती येऊया. एआय म्हणजे काय आहे? तर तो कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता काय म्हटलं? इंटेलिजन्स आहे. इंटेलिजन्स म्हणजे माणसाला विचार करण्याची क्षमता आहे माणसाकडे. विचार करतो तो, शिकतो, समजून घेतो आणि त्याच्यानुसार तो पुढच्या डिसिजन्स घेत असतो माणूस. म्हणजे त्याच्याकडे ती इंटेलिजन्स आहे. आता काय केलं हा जो माणसाचा जो इंटेलिजन्स आहे, हा इंटेलिजन्स माणसाचा त्या मशीनमध्ये एम्बेड केलेला आहे आणि म्हणून आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. म्हणून त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. जो इंटेलिजन्स माणसाचा जो इंटेलिजन्स आहे तो मशीनमध्ये एम्बेड केलेला आहे, जेणेकरून ती मशीन माणसासारखं शिकू शकते, विचार करू शकते, अनालिसिस करू शकते आणि त्याच्या बेसिसवर ते त्याची मतं आपल्यापर्यंत पोहोचवू शकते. ओके. तर यासाठी हे एआय जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काही आत्ताची गोष्ट नाहीये. ही 1960 पासूनची गोष्ट आहे. पण आता जेव्हापासून ओपन एआय आला, ChatGPT आलं, त्याच्यानंतर बरेच सारे डिव्हाइसेस आले. रोबोटिक्समध्ये बरेच रोबोट्स आलेले आहेत. त्या जेव्हा गोष्टी जास्त प्रचलित झाल्या, तेव्हा लोकांना त्याच्याबद्दल जास्त क्युरिओसिटी निर्माण झाली. कारण तो काहीतरी नवीन आहे, आपल्याला मदत करतोय. हे जाणून घेण्याची पण लोकांना जास्त क्युरिओसिटी निर्माण झाली आणि तिथून त्याचं जास्त पुढे वापर व्हायला लागला. म्हणजे हा एआय आहे ना, हा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मदत करायला आलेला आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की एआय म्हटलं
की आपण थोडेसे घाबरून जातो. अरे बापरे, हे काय तर नवीन दिसतंय, हे काय मी वापरू शकत नाही असं वाटतंय मला, हे कसं वापरायचं मला कळत नाहीये. त्यामुळे मग आपण लांब जायचा प्रयत्न करतो त्याच्यापासून. आणि जसे तुम्ही लांब जायला लागाल तर तसं तुमचा त्याच्यामध्ये लॉस होतो. कारण हा जो एआय म्हणजे काय आहे, तो थोडक्यात तुमचा असिस्टंट आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती तुम्हाला एखादी असिस्टंट मी तुम्हाला नेमून दिला, की आजपासून हा तुमचा असिस्टंट आहे आणि तुम्ही जे काही सांगाल ती कामं तुम्ही करा, तो तुमची सगळी कामं करेल. असं मी जर तुम्हाला सांगितलं, तर ते तुम्हाला काय कसं वाटेल? कमेंटमध्ये सांगा जरा, कसं वाटेल तुम्हाला? आनंद होईल का दुःख होईल का त्याच्यापासून लांब पळाल तुम्ही? येस? बोला लवकर. असिस्टंट जर तुम्हाला दिला कोणी, तर तुम्हाला आवडेल का ते? छान वाटेल ना? हॅपी. येस. नक्कीच आवडेल ना? येस. तर आपल्याला आनंदच होईल. मग हा आपला एआय पण आपला असिस्टंटच आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करायला आलेला आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करून घ्यायचा, हे आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यापासून लांब न जाता त्याच्याबरोबर मैत्री करणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर मैत्री कराल, तो तुमचा मित्र बनेल आणि तो तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती, प्रत्येक प्रॉब्लेमला तुमच्या तो सोल्युशन द्यायला रेडी आहे. ओके. तर आता आपण थोडक्यात बघूयात, की कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये हा एआय आपल्याला मदत करतो. ओके. हा आपल्याला व्हर्चुअल असिस्टंट म्हणून मदत करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अलेक्सा. अलेक्सा आहे किंवा Google असिस्टंट आहे. तर त्याला फक्त इन्स्ट्रक्शन्स देण्याची गरज आहे. तिथे आपल्याला अलेक्साचं काही प्रोग्रामिंग, फंक्शनिंग काही जाणून घ्यायची गरज नाही. फक्त आपण व्हॉइसनं तिला सांगायचंय, की अलेक्सा हे कर, अलेक्सा ते करते. अलेक्सा प्ले धिस सॉन्ग ती बरोबर शोधून आणते आणि प्ले करून टाकते. म्हणजे तिथे तुम्हाला वेळ घालवायची पण गाणं शोधायची पण तुम्हाला तिथे वेळ घालवायला गरज नाहीये. इव्हन Alexaमध्ये जर तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये बरेचदा आपण जे डेली रुटीनमध्ये बरेच कामं विसरतो आपण किंवा टू डू लिस्ट बनवायची असते किंवा कुठल्या दिवशी काय करायचंय हे आपण बनवायचं असतं. फक्त आपण तिला इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या. अलेक्सा मला ह्या गोष्टीची ह्या दिवशी मला रिमाइंडर दे. अलेक्सा आपल्याला रिमाइंडर पण देते. किंवा आपल्या लाईट्स स्विच ऑन करायच्या आहेत, स्विच ऑफ करायच्या आहेत, त्यासाठी पण तो देतो. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्याला ॲज अ असिस्टंट आपल्याला मदत करतो. बरेचदा माझ्या बाबतीत देखील होतं. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी विसरायला होतात. आपण कामात ते विसरून जातो किंवा किचनमध्ये एखादी गोष्ट आणायची असते. राहून जाते ते नोट डाउन करायचं. कारण किचनमध्ये काय आपल्याकडे वही पेन नसतो. पटकन उठलं आणि त्याच्यावरती लिहिलं वगैरे असं होत नाही. तर त्या केसमध्ये मी पटकन मग Alexaला सांगून टाकते, "अलेक्सा ही माझ्या टू डू ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये ही लिस्ट ॲड कर." म्हणजे बायिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये हे ॲड कर आयटम. तर ती त्याच्यामध्ये ॲड करते. नेक्स्ट टाईम ज्यावेळेला आपल्याला पर्चेस करायचं असेल काय, ती लिस्ट बघायची आणि ते पट आपण म्हणजे आपल्याला तिथे विचार करायची किंवा आपला तो वेळ घालवायची पण गरज नाहीये किंवा मेंदूला जास्त त्रास द्यायची पण गरज नाहीये आणि आपली सोय पण झाली. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी किचनमध्ये जाईल तेव्हा माझ्याकडे ती वस्तू अवेलेबल असेल. म्हणजे ते किती ईझी झालं म्हणजे आपली चिड पण होणार नाही. बरेचदा ह्या गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे खूप चिड होत असते आपली, की हे नाहीये, ते नाहीये असं वगैरे. हे लेडीज जास्त रिलेट करू शकतील या सगळ्या गोष्टींना. तर Alexaचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता. किंवा Google असिस्टंट आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे वापर करतो. तुम्ही ह्याच्यामध्ये मेल लिहिण्यासाठी वापर करून घेऊ शकता त्याचा. ChatGPT आहे. ChatGPTचा पण तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता. कुठलीही गोष्ट तुम्ही ChatGPTला विचारा. ChatGPT तुम्हाला सगळे गोष्टी देतो. फक्त तुम्हाला कुठली इन्स्ट्रक्शन टाकायचे ते तेवढं तुम्हाला जाणून घेण्याची आवश्यकता आणि ते तुम्ही तुमच्या भाषेत टाकू शकता. असं नाहीये की त्याला पर्टिक्युलर ह्याच लँग्वेजमध्ये असाच प्रॉम्प्ट लिहिला पाहिजे असं काहीच नाहीये. फक्त सिंपल भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. प्लीज राइट धिस मेल ऑन धिस टॉपिक किंवा फॉर धिस पर्पज असं तुम्ही टाकून जर त्याला सांगितलं ChatGPTला तर तो तुम्हाला पूर्ण मेल लिहून देतो. सगळी तुमच्या काही गोष्टी आहेत. तुम्हाला सोशल मीडियाचं काही काम करायचं असेल किंवा सोशल मीडियावरती प्रमोशन करायचं असेल, त्या गोष्टी करतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ChatGPTला विचारू शकता. डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्हाला तो देतो. इव्हन तुम्हाला तुमचं टाईम टेबल बनवायचंय, शेड्यूल बनवायचंय रोजचं कामाचं. तर त्याला तुम्ही सांगितलं, की मी सकाळी एवढ्या वाजता उठते, एवढ्या वाजता झोपते. त्याच्यानंतर माझं जेवणाचं टायमिंग हे आहे
आणि दुपारच्या जेवणाचं टायमिंग हे आहे, याच्याप्रमाणे मला शेड्यूल बनवून दे माझ्या कामाचं आणि मला ह्या कामामध्ये 6 तास मला काम करायचंय, तर मला शेड्यूल बनवून दे. तो तुमच्यासाठी शेड्यूल पण बनवून देतो. पूर्ण शेड्यूल दिवसाचं बनवून देतो, आठवड्याचं देतो, प्लॅनिंग सगळं करून देतो. मग एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला किती सोपं काम झालेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही. फटाफट आपण कामं करून घेऊ शकतो. म्हणजे एवढ्या एक डिव्हाइस आहे ते आपण जर फक्त जाणून घेतलं, की ह्याचा कुठं कसा वापर होतो, तर पटकन आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. येस, तर असे व्हर्च्युअल असिस्टंट आहेत. त्याचबरोबर आरोग्य आणि फिटनेससाठी देखील एआय आपल्याला मदत करतो. आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्ट वॉच आहेत. येस, तर स्मार्ट वॉच आल्यापासून आपल्याला किती फायदा झालेला आहे बघा. त्या स्मार्ट वॉचमध्ये रोजचे आपले एक्सरसाइज किती झाले, कॅलरीज किती बर्न झाले, हार्टबीट रेट काय आहे, तुम्ही तुमची चांगली झोप झाली नाही झाली, ह्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला देतो. इथे मला एक एक्झाम्पल द्यावंसं वाटतं. रिसेंटलीच ऍपलचा जो स्मार्ट वॉच आहे, त्या ऍपलच्या स्मार्ट वॉचमध्ये एक फीचर आलेला आहे, ज्याच्यामध्ये तो तुमचे हार्टबीट्स आहेत त्याचा ईसीजी पण देतो तो. म्हणजे तुमचं जर काही ॲबनॉर्मल असेल, हार्टबीट व्यवस्थित नसेल, रेग्युलर नसेल, तर तो तुम्हाला तिथे नोटिफिकेशन देतो आणि तो सांगतो. एका डॉक्टरच्या बाबतीत झालेली ही केस आहे. डेंटिस्ट आहेत ते डॉक्टर. तर ते डेंटिस्ट त्यांना जाणवलं की त्यांच्या त्या स्मार्ट वॉचमध्ये ते आलं की हार्टबीट्स त्यांचे कमी जास्त होत होते, ते नॉर्मल नव्हते. आणि त्यांना जाणवलं की हे काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये ते नोटिफिकेशन पण आलं. त्याच्यामध्ये ह्या स्मार्ट वॉचमध्ये आजकाल ते सगळे येतात. तर त्यांनी लगेच डॉक्टरकडे गेले, ईसीजी वगैरे काढलं. डॉक्टरांनी सांगितलं इमिडिएट ऑपरेशन करण्याची गरज आहे. तर लगेच ते ऑपरेशन पण झालं आणि त्यांचा जीव वाचला त्या केसमध्ये. आणि त्या माणसाच्या बायकोला ते एवढं चांगलं वाटलं की त्यांनी ऍपलच्या सीईओला मेल सुद्धा केला की तुमच्या या फीचरमुळे माझा आज नवऱ्याचा प्राण वाचलेला आहे. म्हणजे तो आपल्याला आधीच इंडिकेशन देतो की ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ शकते. हे आधीच नोटिफिकेशन आपल्याला येतं. म्हणजे आपण आधीच सावध होतो. पूर्वी हे असं होत नव्हतं. आजकाल तर हार्ट अटॅकचे बरेच केसेस वाढलेले आहेत. आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही की काय होते आपल्याला. पण हे जे स्मार्ट वॉच आहेत किंवा हे जे डिव्हाइसेस आहेत आपल्या जवळ, त्याचा फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे फीचर आहे माझ्या ह्याच्यामध्ये स्मार्ट वॉचमध्ये. तर ते फक्त तुम्ही ओपन करून बघा काय चाललेलं आहे, तुमच्या बॉडीची कंडिशन काय आहे. ते जर बघितलं तुम्ही तर तो तुम्हाला आधीच नोटिफिकेशन देतो. तुम्ही आधीच सावध होता आणि त्याच्यावरती प्रिकॉशन घेता पुढचे जे अनर्थ आहेत ते टाळू शकता तुम्ही. इजंट इट अमेझिंग? तर या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला हा एआय आपल्याला मदत करतो. हे टेक्नॉलॉजीमुळे सहसाध्य झालेलं आहे. त्याचबरोबर एआय आपल्याला घरगुती कामामध्ये मदत करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण मायक्रोवेव्ह वापरत असाल किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरत असाल, वॉशिंग मशीन वापरतो आपण. आजकाल कुकिंगसाठी देखील मशीन आलेले आहेत. चपाती मेकर, रोटी मेकर हे सगळे प्रकार आलेले आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर तिथे देखील आपल्याला ही टेक्नॉलॉजी मदत करते. फायनान्शियल ॲडवायझर, ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणून देखील आपल्याला ही टेक्नॉलॉजी मदत करते. तुम्हाला माहिती असेल मनी लवर सारख्या ऍप्स आहेत किंवा इटी मनी आहे. तर ते काय करतात, त्या ज्या काही तुमचे ट्रान्झॅक्शन होतील, मंथली जे ट्रान्झॅक्शन असतात तुमचे, तर त्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे तो तुम्हाला मंथ एंडला सगळे डिटेल देतो की तुमचा खर्च कुठे जास्त झालाय, कुठे कमी झालाय, कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त झालाय, कुठे तुम्ही पैसे वाचवू शकता. ते सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करून देतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फायनान्शियल ऍडवाइस देखील देतो. तो ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर म्हणून देखील आपल्याला हे मदत करतो. येस, सो हे जस्ट टेक्नॉलॉजीमुळे झालेले हा देखील टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फायदा आहे आणि ह्यासारखे ऍप्स आहेत जे फायनान्शियल ऍडवायझर सारखी, तर ते तुम्ही नक्की वापरा. मनी लवर तर खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा सगळा खर्च कुठे होतोय, कधी कुठे वायफळ खर्च होतोय, कुठे तुम्ही सेव्हिंग करू शकता, अजून कुठे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये देतो. भरपूर साऱ्या गोष्टी फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर भाषांतर ट्रान्सलेशनसाठी तुम्हाला माहिती आहे गुगल ट्रान्सलेटर वगैरे आहेत, सगळे ट्रान्सलेट करून देतो. तर तसे ट्रान्सलेशनसाठी देखील आहेत अवेलेबल. चॅटबॉट्समध्ये देखील एआय आलेला आहे हल्ली. आजकाल तुमच्या काही सर्व्हिसेस असेल, तुम्ही बिझनेस करत असाल, तर तुमच्या सर्व्हिसेस बद्दलची माहिती पुरवण्यासाठी तुम्हाला एका माणसाला बसवायला लागतं. त्याच्याऐवजी तुम्ही जर तिथे चॅटबॉट केला तुमच्या वेबसाईटवरती, तुम्ही सगळे त्याला
कस्टमरला जी जी काही इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे ती ऑटोमॅटिक तिथे फीड होऊ शकते. इव्हन तुमच्याकडे ती वेबसाईट नाहीये, तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील ऑटोमेशन करू शकता. व्हॉट्सअपवरती देखील तुम्ही ऑटोमॅटिक मेसेज तिथे सेट करायचे. तुमची जर काही एन्क्वायरी आली तर त्या एन्क्वायरीला तो कस्टमर जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नाला अप्रोप्रिएट उत्तरं ऑटोमॅटिक जातात. आपल्याला काही बघायची गरज पडत नाही तिथे. म्हणजे तिथे देखील तो आपल्याला मदत करतो. इव्हन आपले टेलिग्राम सारखे ऍप्स आहेत, टेलिग्राम मध्ये देखील चॅटबॉट्स आहेत, ते देखील तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये वापरू शकता. खूप हायफाय लेवलला आपल्याला जायची पण गरज नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून पण आपण भरपूर वेळ वाचवू शकतो आणि भरपूर गोष्टी करू शकतो. ऑनलाईन शिक्षण ते तर माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. ह्याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही. नेव्हिगेशन आणि प्रवासात देखील आपल्याला हा मदत करतो. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, गुगल मॅप्स वापरून आपण कुठेही कुठल्याही ठिकाणी व्यवस्थित फिरू शकतो. ऑनलाईन ऍप्स आहेत, अमेझॉन सारख्या, फ्लिपकार्ट सारख्या, तिथून आपण ऑर्डर करू शकतो. घर बसल्या सगळ्या गोष्टी मागवू शकतो. यामध्ये देखील आपल्याला इथे रेकमेंडेशन देखील देतो तो एआय. आजकाल सगळ्या अमेझॉन वरती पण एआय इंटिग्रेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ते बरोबर त्या रेकमेंडेशन येतात आणि तुम्ही काय परचेस करायला पाहिजे, कोणता आयटम परचेस नाही केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये तो सांगतो. तर तिथे देखील आपल्याला ते मदत करतं. त्याचबरोबर मनोरंजन हे तर काही सांगायची गोष्टच नाहीये. म्हणजे सोशल मीडियावरती सगळ्यांना माहिती आहे, भरपूर सारे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे, फेसबुक, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वापरू शकतो. आणि तिथे देखील आपण एखाद्या टाईपचा जर व्हिडिओ बघितला तर तिथे लगेच आपल्याला रेकमेंडेशन येतं त्या टाईपचं. म्हणजे आपण कुठल्या टाईपचा डेटा आपण कन्झ्युम करतो किंवा कुठल्या टाईपचे व्हिडिओ आपण बघतो, कशात आपला इंटरेस्ट आहे, कशात इंटरेस्ट नाही, हे सुद्धा त्याला कळतं आपल्या याच्यावरून आणि तो त्याप्रमाणे आपल्याला सजेशन देत असतो. ओके, तर तिथे देखील ही आपल्याला टेक्नॉलॉजी मदत करते. त्याचबरोबर डेटा अनालिटिक्स, तर जसं शरद सर पण मगाशी म्हणले, अनालिसिस मध्ये आपल्याला हा मदत करतो. डेटा अनालिटिक्स करून आजकाल सेंटिमेंट अनालिसिस देखील केलं जातं एआय थ्रू. तर तुमचा कस्टमर जर जेव्हा रिव्ह्यू देतो तर ते जे मेसेज असतात ना, त्या मेसेजवरून त्या मेसेजचा टोन पॉझिटिव्ह टोन आहे, न्यूट्रल टोन आहे का निगेटिव्ह टोन आहे, हे देखील तो सांगतो आपल्याला. मग त्यावरून आपल्याला कळतं की आपल्या सर्व्हिसेस कशा आहेत, आपल्याला रिस्पॉन्सेस कशा टाईपचा रिस्पॉन्सेस मिळतोय याच्याकडून. तर ते सेंटिमेंट अनालिसिस करण्यासाठी देखील हा एआय आपल्याला मदत करतो. त्याचबरोबर आपले जे काही कस्टमर आहेत, तर तो तुमचा संभाव्य ग्राहक होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, हे देखील तो अनालिसिस वरून आपल्याला सांगू शकतो. म्हणजे आपण कुठल्या टाईपच्या कस्टमरवरती एनर्जी घालवायला पाहिजे, कुठल्या टाईपच्या कस्टमरवरती नाही, हे आपल्याला तिथे बायफर्गेशन करता येतं. आणि आपला जो योग्य टार्गेट ऑडियन्स आहे, तुम्ही जर योग्य टार्गेट ऑडियन्स वरती फोकस केला तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. तर कुठल्या टार्गेट ऑडियन्स वरती तुम्ही फोकस करायला पाहिजे, तुमच्या टाईपचा कुठला आहे, तुमचा जो आयडियल कस्टमर आहे ना, तो आयडियल कस्टमर फाइंड आउट करून देण्यासाठी देखील हा आपल्याला मदत करतो. तर हे सगळे अनालिटिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला हा एआय खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. आजकाल शेतीमध्ये देखील एआय आपल्याला मदत करतो. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की बेंगलोरमध्ये एक शेतकरी आहे, तर त्यांनी त्याच्या शेतीमध्ये एक डिव्हाइस बसवलेला आहे आणि त्या डिव्हाइसमध्ये एआय इंटिग्रेटेड आहे. त्या डिव्हाइसमुळे असं होतं की जमिनीमध्ये त्या पिकासाठी लागणारी जी ओलावा आहे तो कमी झाला आहे, जास्त आहे, ते देखील तो नोटिफिकेशन मोबाईलवरती देतो. ज्यामुळे त्या शेतकऱ्याला कळतं की आता या पिकाला, या जमिनीला आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता आहे, पाणी द्यायची गरज आहे. तर कुठल्या वेळी पाणी द्यायला पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे, हे देखील तो आपल्याला सांगतो त्या डिव्हाइसवरून. त्याचबरोबर आता फर्टिलायझर द्यायची आवश्यकता आहे, नाही आहे, कुठल्या टाईपचे दिले पाहिजेत, या सगळे नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती येतात. आणि हे एका बेंगलोरमधल्या एका शेतकऱ्याने केलेलं आहे आणि त्यांनी जेव्हापासून हे केलेलं आहे तेव्हापासून त्याचं उत्पादन वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलंच क्षेत्र नाहीये की जिथे आपल्याला याचा उपयोग होत नाही. तर तिथे देखील तो आपल्याला मदत करतो एआय. इजंट इट अमेझिंग? जर तुम्हाला हे खरंच अमेझिंग वाटत असेल तर कमेंटमध्ये ए टाईप करा. येस, येस, थँक्यू. येस, मी सांगते सर पुढच्या गोष्टी जरा फास्ट. मार्केटिंगसाठी देखील एआयचे काही ऍप्स आहेत, त्याच्या थ्रू मग तुम्ही मार्केटिंग करू शकता.
तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काही ऍप्स आहेत, भरपूर सारे ऍप्स आहेत, ज्याच्यामुळे जे वापरल्यानं तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकते. पटकन तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि याच्यासाठी खूप सारे ऍप्स आहेत, त्यातलेच मी तुम्हाला 1-2 ऍप सांगेल आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा वापर करून घेऊ शकाल. इथे कुणीतरी चंद्रशेखर सर त्यांनी सांगितलेलं आहे की ऍप डाउनलोड करावं लागतं का आणि प्राथमिक माहिती द्या की कशा प्रकारे याचा वापर करायचा. येस, डेफिनेटली मी सांगेल ते. एआयचे हे जे सगळे तुम्ही बघितले तर हे रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरता येतं आणि याच्या व्यतिरिक्त जे कोणी मार्केटिंग करत असेल किंवा रेग्युलर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जर एआयचे टूल्स लागत असतील तर ते एआय टूल्स इंटरनेटवरती अवेलेबल आहेत आणि ते वेब बेस्ड आहेत. तर सगळेच टूल काही तुम्हाला इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. आता कॅनवा सारखी ऍप आहे, कॅनवामध्ये सगळ्या गोष्टी करता येतात तुम्हाला. तुमच्या मार्केटिंगसाठी पोस्टर्स बनवता येतात, ब्रँडिंगसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी करता येतात. तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल तर तो पटकन तुम्हाला कॅनवामध्ये करता येतो. तर कॅनवाचं काही तुम्हाला डाउनलोड करायला पण आहे, ऍप पण डाउनलोड करू शकता. पण जर तुम्हाला ऍप डाउनलोड करायची नसेल, तुम्ही वेब ब्राउझरवरती जाऊन फक्त canva.com टाकलं तर तुम्हाला तो येतो. तर तसेच बाकीचे पण काही ऍप्स आहेत, तर ते कुठे मिळतात ते मी तुम्हाला पुढे शेवटी लिंक देईन तुम्हाला, जिथं तुम्हाला खूप सारे सगळे एआयचे टूल्स मिळतील आणि त्यातलं तुम्हाला तुमच्या वापरायचा किंवा तुम्हाला युजफुल कुठला वाटतोय तो तुम्ही तिथं वापरू शकता. ओके. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला हे सांगते की मायक्रोसॉफ्ट तुम्ही जर प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आपल्याला रोजचं टू डू लिस्ट बनवायला लागते. तर टू डू लिस्ट जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यामुळे आपला बराच वेळ वाचतो किंवा आपलं जे काही काम आहे ते वेळेत आणि व्यवस्थित होतं. तर त्यातलं सगळ्यात एक आहे ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट टू डू मला खूप चांगलं वाटतं. ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकता की इम्पॉर्टंट टास्क कुठले आहेत, कधी करायचं आहे, त्याच्यात तुम्ही अलार्म पण लावू शकता. आसनासारख्या ऍप्स आहेत जिथे तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट करू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये पण टू डू मध्ये पण तुमची जर टीम असेल तर त्या टीमला तुम्ही तिथे ग्रुप बनवू शकता आणि तुमची काही जी काही कामं आहेत रेग्युलर डेली रुटीनची तर ती कामं तुम्ही त्यांना असाइन करू शकता की तिथे फक्त लिहायचं आणि ते कम्प्लीट झालं की त्याच्या पुढे टिक मार्क करायचं. तर असं करून तुम्ही त्याच्यामध्ये टू डू मध्ये ऍड करू शकता ते आणि ते मायक्रोसॉफ्टचं आहे, फ्री ऍप आहे. तर ते तुम्ही इझिली वापरू शकता मायक्रोसॉफ्ट टू डू. ठीक आहे. आसना पण आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगते मी तुम्हाला. हे ऍप्स वापरून तुम्ही तुमचे जे डेली रुटीनची जी कामं आहेत ती खूप इझी प्रकारे तुम्ही करू शकता. आणि जे एआय टूल्स आहेत तुम्हाला मी म्हटलं की ह्याच्यामध्ये आता टेलिग्रामचं मगाशी पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की टेलिग्राम मध्ये देखील बॉट्स आहेत. तर टेलिग्राम मध्ये तुम्ही जर गेलात आणि तिथे तुम्ही बॉट्स जर सर्च केले तर तुम्हाला सगळ्या टाईपचे बॉट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल एक सांगते मी, आपल्याला बरेचदा आपलं काम करताना ना इमेजेस कन्वर्ट करायला लागतात किंवा आपल्या डॉक फाईल असतात त्या पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायला लागतात किंवा पीडीएफ फाईल आपल्याला डॉक मध्ये कन्वर्ट करायला लागतात. अशा काही गोष्टी असतात त्या पटकन करायच्या असतात, पण ते आपल्याला मग कधी कधी आपल्याकडे लॅपटॉप नसतो, आपल्याला मोबाईलवरती करावं लागतं. तर त्या केसमध्ये तुम्ही टेलिग्राम वरती जा. टेलिग्राम वरती फक्त फाईल कन्व्हर्टर हा सर्च करा, सर्च बार असतो वरती, तर तिथे फक्त फाईल कन्व्हर्टर असं टाईप केलं तुम्ही तर तिथे तुम्हाला तो फाईल कन्व्हर्टर मिळतो आणि तिथे तुम्हाला फक्त फाईल तुमची अपलोड करायला लागते. अपलोड केली की तो ऑटोमॅटिक तुम्हाला कन्व्हर्जन करून देतो, कशामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन हवं आहे ते. ओके. इथे मी तुम्हाला दाखवते. जस्ट अ मिनिट. हे टेलिग्रामचं एक सिंपल सांगते मी, बाकीचे पण दाखवते तुम्हाला. टेलिग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला? दिसतंय तुम्हाला? हे बघा, ही मी डॉक फाईल दिली. ही जेव्हा आपण डॉक फाईल इथं अपलोड करतो, इथे हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं. तिथं फाईलचा ऑप्शन येतो. फाईलवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरची किंवा लॅपटॉपवरची जी काही फाईल आहे ती त्याला सबमिट करायची. इथे मी ही सबमिट केलेली आहे. ही सबमिट केल्यानंतर तो आपल्याला इथे ऑप्शन देतोय असे, पीडीएफ पाहिजे, डॉक पाहिजे, टीएक्सटी पाहिजे, काय पाहिजे. तर जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ वरती क्लिक करायचं. तर पीडीएफ वरती क्लिक केलं की त्यांनी मला बघा इथं पीडीएफ मध्ये कन्व्हर्जन करून दिलेलं आहे. तर तुमचा फक्त मोबाईलवरती तुम्ही हे करू शकता. इव्हन तुम्ही जर पीएनजी फाईल असेल तर ती तुम्ही ह्याच्यामध्ये पण करू शकता. पीएनजी फाईल तुम्हाला जेपीजी मध्ये करू शकता किंवा जेपीजी फाईल पीएनजी मध्ये करू शकता, ते पण करू शकता. म्हणजे कुठल्याही टाईपचं कन्व्हर्जन पाहिजे असेल तर हा बॉट तुम्हाला करून देतो. तर असे टेलिग्राम वरती
अनेक बॉट्स आहेत. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो, जर तुम्हाला फोटो रिसाईज करायचा असेल तर फोटो रिसाईज साठी पण ह्याच्यावरती टेलिग्रामवरती बॉट आहे, चॅटबॉट. ओके, तर ते तुम्ही वापरू शकता. अजून एक तुम्हाला सांगते मी. आता तुमच्यापैकी मला माहिती नाही की तुम्ही किती रोजच्या ह्याच्यासाठी ब्रँडिंगसाठी किंवा ह्याच्यासाठी इमेज एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला लागतात का? येस, कमेंटमध्ये सांगा, जे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. लागतात. ओके. तर आधी ना मी तुम्हाला एक कॅनव्हामध्ये सिंपल वेमध्ये, म्हणजे हे हे तर सगळ्यांनाच उपयोगी येईल. कारण कॅनव्हा हा फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे कॅनव्हामध्ये काही फीचर्स आहेत ते पेड आहेत, काही आहेत ते फ्री आहेत. आणि मला वाटते मॅक्सिमम लोकांकडे आजकाल कॅनव्हा पेड असतो. मॅक्सिमम लोक वापरू शकतात. तर हा कॅनव्हा आपल्याला ना खूप साऱ्या फॅसिलिटीज देतो. तर त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला सिंपल वे मध्ये एक हे करून दाखवते की एआय त्याच्यामध्ये कसं इंटिग्रेट, आपल्याला एक व्हिडिओ करून दाखवतो. आपण सिंपल एक ऍप्लिकेशन घेऊ. आपल्या बरेचदा आपल्या घरचे लोकांचा किंवा आपल्या जवळपासच्या लोकांचा बर्थडे असतो, त्यांना विश करायचं असतं, पोस्टर बनवायचं असतं किंवा व्हिडिओ बनवायचा असतो. खूपच जवळचं असेल तर त्यांना आपल्याला व्हिडिओ बनवायला लागतो. किंवा आपण काही इव्हेंट्स करतो, तर त्या इव्हेंटचा देखील आपल्याला व्हिडिओ बनवायला लागतो. तर त्या केसमध्ये आपल्याला व्हिडिओ एडिटिंगची काहीच मला नॉलेज नाहीये, असं मी समजते की मला व्हिडिओ एडिटिंग मधलं काहीच जमत नाहीये. ते त्याला म्युझिक कुठलं टाकायचं माहित नाही, त्याला कॅप्शन कसे टाकायचे माहित नाही. आणि हा चॅलेंज येतो, मॅक्झिमम सगळ्यांना येतो. जे त्या क्षेत्रात आहेत त्या लोकांना ती सवय असते म्हणून ते लोक करू शकतात. पण तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं काय, व्हिडिओ असं काही लगेच एडिटिंग ऍप काय आपल्याकडे नसतात त्याच्यासाठी. तर कॅनवाने खूप छान फीचर दिलेले आहे याच्यामध्ये. तुम्ही फक्त त्याला फोटो फीड करा, तो फोटो ऍड करा त्याला, आणि त्याला काय पाहिजे तुम्हाला व्हिडिओ तो सांगा, तो तुम्हाला व्हिडिओ एडिट करून देतो आपल्याला. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते मी इथे. इथे बघा, कॅनव्हाचं हे जे आहे ना डिझाईन, त्याच्यामध्ये त्यांनी हा जनरेट व्हिडिओ इन्स्टंटली हा ऑप्शन आहे. कॅनव्हाच्या होम पेज वरतीच व्हिडिओमध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला हा ऑप्शन भेटेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जनरेट व्हिडिओ इन्स्टंटली याच्यावरती क्लिक केल्यानंतर ज्या काही इमेजेस आपल्याला पाहिजेत त्या इमेजेस आपल्याला इथे सिलेक्ट करायच्या आहेत. जर त्या याच्यावरती नसेल, आता इथे माझ्याकडे ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत म्हणून मी इथे डायरेक्टली सिलेक्ट करते. पण जर तुम्हाला अपलोड करायचं असेल तर इथे अपलोडचं बटन आहे, या अपलोडच्या बटनवरती क्लिक करायचं आणि हा कशाचा व्हिडिओ आहे ते त्याला सांगायचं. आणि त्याला जनरेटची कमांड द्यायची. तो आपल्याला व्हिडिओ एडिट करून देतो. त्याला म्युझिक पण देतो आपल्याला. म्हणजे फक्त 1-2 मिनिटाचं काम करून फक्त त्याला तुम्हाला अलाइनमेंट वगैरे काय पाहिजे असेल तर ते तुम्ही करू शकता, जसे हवी आहे तशी. हे एक एक्झाम्पल म्हणून देते मी. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा, पण मी सगळ्याच इथे कव्हर नाही करू शकत वेळेअभावी. ओके. तर बघा, हे तर त्यांनी याच्यासाठी आपल्याला कॅप्शन्स पण दिलेले आहेत. पाहिजे तसे कॅप्शन्स दिलेले आहेत. तर ते हे फक्त तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तुम्हाला कॅप्शन कुठे हवे आहेत तिकडे तिकडे ते ऍडजस्ट करून घ्या. आणि ते ऍडजस्ट करून घेतल्यानंतर कॅप्शन करायची पण आपल्याला गरज नाही. आणि हा प्ले करून बघा. येस, किती सोपं आहे. म्हणजे मला व्हिडिओ एडिटिंगचं काहीच नॉलेज नाहीये, पण तरीही मी व्हिडिओ बनवू शकते. तर कॅनव्हाचं हे खूप छान फीचर आहे. तर कॅनव्हामध्ये हे मोस्टली तुमच्यापैकी जे रेग्युलर कॅनव्हा वापरत असतील त्यांना हे माहिती असेल. खूप चांगल्या प्रकारे आपण हे करू शकतो. कॅनव्हा canva.com मी लिंक देऊ का सर तुम्हाला? जस्ट अ मिनिट. अजून एक मी दाखवते. आता मी जास्त वेळ घेत नाही, पटपट दाखवते. फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला.
एकच मिनिट. टाइम. हे हे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात. ह्याच्यामध्ये बघा सगळे व्हिज्युअल्सच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर काही एखादी इमेज ऍड करायची असेल, त्याच्यामध्ये काही इरेज करायचं, आता रिसाइज करायचं असेल तर ते करू शकता, स्वॅप करू शकता. आता बरेचदा एखाद्या इमेज मधला एखादा इलेमेंट आपल्याला डिलीट करायचा असतो, तर ह्याच्यामध्ये क्लीनअप वरती क्लिक करायचं. कुठला इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचा नको आहे त्याला फक्त सिलेक्ट करायचा. इथे त्यांनी करून दाखवले बघा, असं फक्त त्याला सिलेक्ट करायचा, तो डिलीट करून देतो. किंवा रिमूव्ह बॅकग्राऊंड, बरेचदा आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड करायला लागतं, त्यासाठी हे करता येतं. हे ह्यासाठी काही तुम्हाला ऍप डाउनलोड करायची काहीच गरज नाहीये आणि काहीच तुम्हाला शिकायची पण गरज नाहीये. फक्त ही ऍप ओपन करायची, इथं लॉग इन करायचं, तुमचं साइन अप काय करायचंय, तुम्हाला जी कुठली इमेज इथे तुम्हाला डाउनलोड करायची ती करायची आणि त्यातलं काय डिलीट करायचं ते सिलेक्ट करायचं. फक्त हे सिलेक्ट केलं, मला आता हा ऑब्जेक्ट नको आहे, मला हे सिलेक्ट केला मी आणि क्लीन म्हटलं. फक्त तो लॉग इन करायला सांगतो, लॉग इन करायला लागतं आपल्याला. आणि मी जेव्हा क्लीन म्हणेल तर त्यावेळेला तो आपल्याला हे ऑब्जेक्ट आहे बघा, इथं कळत पण नाही आपल्याला की इथं काही ऑब्जेक्ट होता आणि इथून तुम्ही डाउनलोड करायचे. तर अशा प्रकारचे ह्याच्यावरती भरपूर सारे हे आहेत ह्याच्यामध्ये. flipdrop.co म्हणून, तुम्हाला हवी असेल तर लिंक मी चॅट बॉक्स मध्ये देते. ओके. तर हे एक झालं. अजून तुम्हाला जर एआय चे भरपूर सारे पाहिजे असतील तर माझी स्क्रीन दिसते का? ही स्क्रीन दिसते माझी? tinywow.com आहे. याच्यावरती तुम्हाला सगळ्या टाइपचे टूल्स आहेत. पीडीएफ टूल्स आहेत, इमेज टूल्स आहेत, व्हिडिओ टूल, एआय रायटर आहे, फाईल टूल्स आहे. कुठल्या टाइपचं तुम्हाला टूल हवंय ते सगळे आहेत. 1000च्या वरती टूल्स असतील याच्यावरती. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते सगळं करू शकतं. फक्त त्याच्यावरती तुम्हाला जे काही करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं, क्लीनअप करायचंय तर याच्यावरती क्लिक करायचं, इमेज डाउनलोड करायची आणि इन्स्ट्रक्शन द्यायची. दॅट्स इट. सोपं आहे ना? एआय काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कुठे जाऊन मला काय करायचं, कुठलं बटन प्रेस करायचंय. जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की कुठल्या बटननी कुठला लाईट ऑन होणार आहे, एवढंच माहिती असलं पाहिजे. तेवढं माहिती झालं की आपण काहीही करू शकतो. इजंट इट अमेझिंग? येस. ओके. आता हे झाले ऍप्स. हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मी सांगितल्या. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत अजून. त्या तुम्हाला एखादं वेगळं सेशन घेऊन आपण डिटेलमध्ये घेऊ शकतो ते की ह्यातले कुठले ऍप्स कसे वापरायचे, कारण खूप सारे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये. तर तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पण टायनीवाव आहे त्याच्यावरती तुम्ही कुठलाही त्याच्यावरती भरपूर सारे ऍप्स आहेत, त्यातले तुम्ही कुठलेही वापरू शकता. इझिली अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही कुठलं डाउनलोड वगैरे करायची गरज नाही. ते वेब बेस्ड आहे, त्यामुळे त्याच्यावरून करू शकता. तसंच चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी आपल्यापैकी मोस्टली लोकांना माहितीच असेल चॅट जीपीटी कसा वापरायचा. तर चॅट जीपीटीला पण आपण इन्स्ट्रक्शन दिला की ते होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरण्यासाठी आपल्याला आता नीड आहे की हे सगळं आपल्याला आता माहिती आहे की हे करायचंय. तू सांगतेस सगळं बरोबर आहे अमृता, पण आम्ही कसं करू? आम्हाला सगळ्या बऱ्याच जणांचे हे असतात की हे आम्ही मास्टर कसं करू? आमच्या मनातली जी भीती आहे ती दूर करायची आम्हाला आणि हे मास्टर करायचंय आम्हाला, ते कसं करू? तर तुम्हाला याच्यासाठी काहीच करायची गरज नाही. तुम्हाला थोडंसं चेंज करायची गरज आहे स्वतःला. थोडंसं स्वतःमध्ये जर तुम्ही चेंज केला तर तुम्ही या ज्या नवीन वर्ल्ड आहे त्या वर्ल्ड बरोबर तुम्ही कोप अप करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मनात हा प्रश्न असेल की हे मी करू शकतो का? इज इट पॉसिबल फॉर मी? मी नॉन टेक्निकल पर्सन आहे, मला टेक्नॉलॉजीचं काहीच ज्ञान नाहीये, तरी मी हे करू शकतो का? येस, मी तुम्हाला सांगते हे तुम्ही डेफिनेटली करू शकता आणि विदाउट हेजिटेशन करू शकता. कुठल्याही बॅकग्राऊंड नॉलेज शिवाय तुम्ही करू शकता. नक्कीच करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे हा जो चेंज आहे तो ऍक्सेप्ट करा, तो अडॅप्ट करा आणि तो चेंज ऍक्सेप्ट करण्याची तुमच्यामध्ये मानसिकता निर्माण करा. जेव्हा तुम्ही हे कराल आणि थोडंसं तुमचं डेडिकेशन द्यायला लागेल तुम्हाला,
थोडेसे तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील. डेफिनेटली कोणतीही नवीन गोष्ट करताना आपलं माइंड लगेच तयार होत नाही त्या गोष्टीसाठी. बरेचदा आपल्याला असं वाटतं, मी कितीही तुम्हाला सांगितलं की हे इझी आहे, खूप इझी आहे, लगेच तुम्ही करू शकता, तरीही तुमचं मन मान्य करेल असं नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःवरती काम करणं खूप आवश्यक आहे. जे आपल्या मनामध्ये आतमध्ये फिअर बसलाय ना, तो जी भीती बसली आहे, ती भीती दूर करणं आवश्यक आहे. तर ती भीती दूर कशी करू शकतो आपण, इथे तुम्हाला लॉंग फॉर्म दिसत असेल याचा, फिअर, फेस एव्हरीथिंग अँड राईज. जोपर्यंत तुम्ही त्याला फेस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे जे टेक्नॉलॉजी आहेत, ह्या ज्या ऍप्स आहेत, मी आता तुम्हाला ज्या सांगितलं, टायनी वाव वरती भरपूर सारे ऍप्स आहेत, किंवा आपले कॅनवा झालं, चॅट जीपीटी झालं, यासारख्या ज्या ऍप्स आहेत त्या ऍप्स तुम्ही इझिली वापरू शकता. फक्त तुम्हाला ह्या मनातल्या भीती दूर करून कराव्या लागतील. त्या रेग्युलरली तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल. योग्य लोकांच्या सोबत राहा. योग्य लोकांच्या सोबत राहिल्यानं तुम्हाला तुमची एनर्जी मेंटेन करण्यासाठी मदत होईल. त्याशिवाय जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये चॅलेंजेस येत असतील, काही अडचणी येत असतील, तर त्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एकमेकांना विचारून ते करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला योग्य लोकांच्या सोबत राहणं खूप आवश्यक आहे आणि योग्य ऍक्शन्स घेणं आवश्यक आहे. आपण कितीही म्हटलं की हे मला करायचंय, पण जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती रिझल्ट मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी करत राहिलात तर तुम्हाला जुनेच रिझल्ट मिळतील. जर तुम्हाला नवीन रिझल्ट पाहिजे असतील तर ह्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकणं आवश्यक आहे, त्या आत्मसात करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. तुमच्यातलं ते डेडिकेशन आहे ते बाहेर काढणं आवश्यक आहे. त्याच्यावरती डेडिकेटेडली काम करणं आवश्यक आहे. जे मनातल्या भीती आहेत त्या सगळ्या दूर करणं आवश्यक आहे. आणि ते जर तुम्ही केलं तरच तुम्हाला हे नवीन रिझल्ट मिळणार आहेत. आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे छोट्या टिप्स देऊ इच्छिते. आणि त्या टिप्स म्हणजे, जर तुम्ही तुमच्या लिमिटिंग बिलीफ्स काढून टाकल्या की मला टेक्नॉलॉजी येत नाही, किंवा टेक्नॉलॉजीचा माझा काही संबंध नाहीये, हे खूप अवघड आहे, हे मी करायला जाते पण मला जमतच नाहीये, हे माझ्यासाठी बनलेलंच नाहीये, ह्या सगळ्या जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत ना त्या पहिला काढून टाका. आणि ह्या जर लिमिटिंग बिलीफ्स तुम्हाला दूर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अफर्मेशन्स घ्यावे लागतील. तुम्ही कुठे कमी पडतात किंवा तुम्हाला वाटते ना की टेक्नॉलॉजी अवघड आहे, तर तुम्ही अफर्मेशन लिहा, टेक्नॉलॉजी खूप सोपी आहे, मी खूप सोप्या पद्धतीने हँडल करत आहे. असं तुम्ही त्याच्या रिलेटेड तुमचे अफर्मेशन्स बनवा. आय लव्ह टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी लव्हज मी. हे एक अफर्मेशन तुम्ही रोज म्हणू शकता. जेवढं तुम्ही ते रोज म्हणाल ना तेवढा तुमच्या आतमध्ये, सबकॉन्शियस मध्ये ते फिट होईल. तेवढी तुमच्या मनात जी भीती आहे ना ती मनातली भीती निघून जाईल आणि तुम्ही ते इझी वेनी तुम्ही त्याचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करू शकाल. मी आता फक्त तुम्हाला वरवरच सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण ज्यावेळेला आपण ते करायला लागतो त्यावेळेला ते आपल्याला खूप अवघड वाटायला लागतात आणि त्यावेळेला ह्या सगळ्या चॅलेंजेस येतात. आणि ते चॅलेंजेस येऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी, छोट्या ज्या टिप्स आहेत त्या सांगते की तुम्ही अफर्मेशन्स करा. त्याचबरोबर तुम्हाला सातत्याने नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जे काही शिकतायत तुम्ही त्याच्यावरती सातत्याने प्रॅक्टिस करत राहा. त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य लोकांकडून मार्गदर्शन घ्या. रोज एक अर्धा तास तुम्ही टेक्नॉलॉजीला द्या. अर्धा तास तुम्ही फक्त हे जाणून घ्या की कोणतं टूल कशासाठी आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं ते. फक्त तुम्ही तिथे जाऊन तुम्ही जाणून घेतलं. एक व्हिडिओ बघा फक्त युट्यूबवरचा, त्यांनी तुम्हाला मदत होईल, भरपूर सारी मदत होईल. आणि हे सगळीकडे वापरलं जातं आजकाल, फेसबुकवर, युट्यूबवर, इन्स्टावर, व्हॉट्सअपसाठी. व्हॉट्सअपमध्ये पण मेटा आलेला आहे आता. त्या मेटावरती तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. किंवा टेलिग्राम आहे, टेलिग्रामचा पण वापर करून तुम्ही चांगलं मार्केटिंग करू शकता. तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर रोज थोडं थोडं तुम्ही सराव करा त्याचा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार नाहीत. आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आपण जेव्हा छोटी गोष्ट करतो ना तर त्यावेळेला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येते. अरे हे मी करू शकतो. आज मला मराठीमध्ये टायपिंग करता येत नाही, तर तुम्ही ते ऑडिओमध्ये कसं करायचं किंवा ऑडिओनी टायपिंग कसं करायचं ते शिकून घ्या. ते त्याचा एक छोटा व्हिडिओ बघा आणि ते करून बघा. तेवढं केलं ना तर तुम्हाला एक मनातून समाधान येते. अरे हे तर सोपं आहे, मी तर हे करू शकतो. मग तुम्हाला हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल आणि तुम्ही त्या गोष्टी सहज करू शकाल. प्रयत्न करा, रोज प्रयत्न करत राहा. आणि मी सांगते तुम्हाला, टेक्नॉलॉजी वापरताना प्रत्येकाकडून चुका ह्या होत असतात, सगळ्याच बाबतीत. कुठल्याच नाही असं, कोणच नाही असं की त्याच्याकडून चुका होत नाही. आणि तर त्या चुका स्वीकारा. आणि कुठलीही चूक झाली तर तिथे ऑप्शन असतो, बॅक जाण्याचा ऑप्शन असतो. जरी डिलीट झालं तर ते रिकव्हर करण्याचा ऑप्शन असतो. त्यामुळे ते घाबरू नका की तुम्ही हे डिलीट झालं तर काय करू, किंवा हे असं मी हे बटन क्लिक केलं तर काय करू, काय होईल. तर ट्राय करा, ट्राय करा. आणि जर ते नाही झालं तर अंडू करा. अंडू केल्यानंतर पुन्हा पूर्ववत होतं. आणि ही फॅसिलिटी सगळ्या ऍप्स मध्ये असतं, सगळ्या डिव्हाइस वरती अवेलेबल आहे ते.
आणि जास्तीत जास्त तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा की ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामुळे माझं लाईफ कसं चांगल्या प्रकारे होऊ शकतं ह्याच्यावरती हे समजून घ्या की ते कसं टेक्नॉलॉजी कशी वर्क करताय, त्याच्या मागे काय असेल, ते किती अवघड आहे, ते किती काय काय आहे ते याच्यावरती करू नका. आणि आजकाल सगळे जे डिव्हाइसेस आहेत ते युजर फ्रेंडली आहेत. तुम्ही आता कॅनवा बघितलं असेल, इथे दिसते का माझी स्क्रीन कॅनवाची? तर पूर्वी जर तुम्ही बघितलं तर पूर्वी एक इमेज डिझाईन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागत होत्या, खूप वेळ लागत होता. इथे बघा आजकाल सगळे टेम्पलेट रेडी आहेत. ह्या टेम्पलेटमध्ये फक्त तुम्हाला इमेजेस इन्सर्ट करण्याची आवश्यकता आहे. तर हे टेम्पलेट तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन ऍड केली, झाली, तुमची इमेज बनली. तर अशा प्रकारे तुम्ही इझी वे मध्ये हे करू शकता. तर आजकाल हे खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे फीचर की सगळे डिव्हाइसेस आहेत ते युजर फ्रेंडली आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त डोकं घालायची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही ते आपल्याला चांगल्या प्रकारे कसं मदत करेल याच्यावरती फोकस करा. त्याच्या मागची बॅकग्राऊंड वगैरे जाणून घेत बसू नका. किंवा सोपे सोपे ऍप्स पासून सुरुवात करा. जर तुम्हाला आता कठीण वाटतं ना, तर सुरुवातीला छोटे छोटे साधे सोपे कॅनवा सारखे ऍप्स घ्या. त्याच्यातून तुम्ही हे करू शकता. किंवा आता मी तुम्हाला जे AI टूल्स दिले ना, जी लिस्ट दिली, तर त्याच्यातून तुम्ही एक एक छोटे छोटे हे करून घेऊ शकता. अपडेटेड राहा. सगळ्या ऍप्स मध्ये अपडेट्स येत राहतात आणि आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे फीचर्स येत राहतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मला हे पण आलं पाहिजे, अरे मला ते पण आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, एक ना धड भाराभर चिंध्या. पण तसं करू नका, ओव्हरवेल्म होऊ देऊ नका. ज्या तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, तुमच्या क्षेत्राशी ज्या रिलेटेड गोष्टी आहेत त्याच गोष्टी शिका. त्याच्यामध्ये काय अपडेट्स आलेत ते बघा आणि तेवढेच अपडेट शिकून घ्या आणि त्याच्यावरतीच तुम्ही काम करा. जगातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत असं नाही. जर तुम्ही ते सगळं जाणून घ्यायला लागला तर तुम्हाला त्याचा त्रास होईल आणि ते तुम्ही करू शकणार नाही, मग तुम्ही गिव्हअप कराल. त्याच्याच बरोबर सिक्युरिटी बेसिक्स ज्या गोष्टी आहेत, जसं की पासवर्ड. आपल्याला बरेचदा टेक्नॉलॉजी हँडल करताना हे ऍप जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो स्पेसिफिकली त्यावेळेला खूप भीती वाटत असते मला, हे वापरू की नाही, इथे लॉग इन करू की नको. तर त्याच्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत की आपला पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही टाका त्याला. तुमचा पासवर्ड कोणाबरोबर शेअर करू नका. 2 वे व्हेरिफिकेशन ठेवा तिथे. काही फिशिंग ऍप्स असतात किंवा फिशिंग वेबसाईट्स असतात त्या आयडेंटिफाय करा. तर हे जे काही बेसिक ज्या सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याची फक्त काळजी घ्या. बाकी सगळ्या गोष्टी खूप इझी प्रकारे होतात. आणि एकच लक्षात ठेवा की ही जे टेक्नॉलॉजी, हे टेक्नॉलॉजी म्हणजे एक टूल आहे आणि ते टूल त्याचा तुम्ही योग्य प्रकारे जर वापर केला तर तुम्ही समृद्ध आणि सोयीस्कर जीवन जगू शकता. तुमच्या लाईफमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेऊ शकता. सो तंत्रज्ञान हे एक साधन आहे, त्याचा वापर आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुलभ बनवण्यासाठी करा. तर दॅट्स इट फॉर टुडे सेशन. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही आतापर्यंत थांबलात आणि हे सेशन अटेंड केल्यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुमच्या कमेंट्स मधून मला सांगा की आजचे सेशन कसे होते किंवा काही तुमच्या क्वेरीज असतील तर. थोडा वेळ झाला, भरपूर गोष्टी कव्हर केल्या मी, पण काही क्वेश्चन्स असतील किंवा ह्याच्या रिलेटेड काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारू शकता प्रश्न. थँक्यू अमृता. खूप सोप्या पद्धतीने तू सगळं सांगितलेलं आहेस. ज्यांचे हँड रेज आहेत त्यांची नावं सांगते, त्यांनी विचारायचंय. सोनिया खोले मॅडमनी हँड रेज केलंय. प्रश्न विचारा. थँक्यू राजेश. नवनाथ सर थँक्यू. हेमांगी मॅम थँक्यू. शरद सर थँक्यू. सीमाताई थँक्यू. नयनताई थँक्यू सो मच. येस, प्रश्न. संध्या राणे. संध्या राणे मॅडम, प्रश्न विचारा तुमचा. माईक ऑन करा, प्रश्न विचारा. तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा प्रश्न टाकले तर चालतील. थँक्यू गायत्री मॅम, नेहा मॅम, सुवर्णा मॅम थँक्यू, सोनियाताई थँक्यू, लीनाताई थँक्यू. चंद्रशेखर सरांनी पण हँड रेज केलाय. सुनीताताई. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ही माहिती सांगण्यासाठी आपण एखाद्या तासाचं व्याख्यानाला येता का?
हा, येऊ शकते सर. तुम्ही माझा आणि- नंबर घ्या, मी तुम्हाला नंबर देते आणि आपण मग फोनवर बोलूयात किंवा मी तुमचा नंबर. मी शेअर करते त्यांना नंबर. त्यांच्याकडून घेतलं आहे. हो हो. चालेल, नक्कीच नक्कीच. आपण राहता कुठे? मी बेंगलोरमध्ये राहते सर. बेंगळूर नाही, मी मुंबईत. जर फिजिकल सेशन हवं असेल तर मी मुंबईला जेव्हा येईल त्यावेळेला प्लॅन करू. हो, ऑनलाईन हवं असेल तर अवश्य सांगा तेव्हा. येस, नक्कीच. येस. वर्षा मॅडम, तुमचा हँड रेज आहे, माईक ऑन करा आणि बोला. हँड रेज बऱ्याच जणांचं दिसतंय पण बोलत नाहीये. संध्या राणे आहेत, त्यांचं पण हे आहे. येस गायत्री मॅम, माझा कोर्स देखील आहे. आपण कनेक्ट करू. तुम्ही मला जस्ट मेसेज करा, मी तुम्हाला सांगते. विचारायचे आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? जर तुम्हाला याच्या पुढचा देखील सेशन हवा असेल, म्हणजे एखादा टूल जर डिटेलमध्ये पाहिजे असेल, इथे मी फक्त एक ओव्हरलुक दिला तुम्हाला की असे टूल्स आहेत, असे खूप सारे टूल्स आहेत. पण तुम्हाला जे युजफुल वाटतात तर एक दोन टूल्स जर त्याच्यावरती डिटेलमध्ये घ्यायचं असेल तर तसं पण आपण एखादं सेशन करू शकतो, जर तुमची रिक्वायरमेंट असेल तशी तर. येस, नक्कीच आपण सेशन करूया अमृता नंतर. येस, नक्कीच. कारण प्रॅक्टिकल झाल्याशिवाय ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येत नाही आणि तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही की काय करायचं. जोपर्यंत प्रॅक्टिकल आपण देत नाही तोपर्यंत त्या क्लिअर होत नाहीत गोष्टी. हे मी पण समजू शकते. पण आज आपलं फक्त इन्फॉर्मेशन देण्याचं हे होतं, सेशन होतं, त्यामुळे मी फक्त ओव्हरऑल इन्फॉर्मेशन दिली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हे टूल्स इझी पद्धतीने आपण कसं सोप्याने वापरू शकतो ते पण आपण करू शकतो. येस. आणखी कुणाला काही बोलायचंय? ते चॅट बॉक्स मध्ये मी माझा नंबर टाकते. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. योजना घरत मॅम आहेत, त्यांना भरपूर क्वेश्चन्स आहेत. पाहिजे तर एकदा त्यांना माईक ऑन करून बोलून दे. योजना मॅडम, तुम्हाला काही विचारायचंय का? हॅलो, नमस्कार. नमस्कार. गुड इव्हनिंग मॅम, बोला. गुड इव्हनिंग. थँक्स अ लॉट. थँक्यू. खूप बरं वाटलं, खूप दिवसानंतर लाईव्ह आलोय. हो, येस. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, मला हे विचारायचं होतं की आपण AI मध्ये किंवा आणखी काही असे ऍप आहेत का ज्याच्यामध्ये आपण सॅलरी स्टाफचा काढू शकतो किंवा हजेरी लावू शकतो किंवा समजा काही आपले कस्टमर्स आहेत त्यांचं मंथली येत आहेत की नाही येत आहे हे सगळं डिटेल्स मध्ये, तर ते मला डीपली शिकायची इच्छा आहे. आणि प्लस मार्केटिंग मध्ये थोडंफार आणखीन काही एक्स्ट्रा करता येईल ते सगळं. मार्केटिंगसाठी पण खूप सारे टूल्स आहेत. ह्याच्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंगसाठी वेगळे टूल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण एआयचा वापर करून ते सोप्या पद्धतीने करू शकतो. इव्हन आपण मार्केटिंगसाठी फेसबुक ऍड वापरतो, गुगल ऍड वापरतो, गुगल अनालिटिक्स आहे. याच्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे ते वापरू शकतो. तर त्याचाही तुमच्या बिझनेसच्या मार्केटिंग करण्यासाठी खूप चांगला वापर करून, म्हणजे त्याच्यामध्ये एआय आपल्याला सजेशन देतो. जे काही तुम्ही टॉपिक टाकाल किंवा तुमचे काही व्हिडिओ असेल तर त्याच्या रिलेटेड तो डिस्क्रिप्शन पण लिहून देतो आपल्याला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त रीच मिळेल, जास्तीत जास्त क्वालिटी कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि त्यांना तुम्ही कन्वर्ट करू शकाल. इव्हन जे लीड नर्चरिंग म्हणतो ना आपण, हे झालं लीड कॅप्चरिंगसाठी. लीड कॅप्चरिंगसाठी पण टूल्स आहेत. तर ते टूल्स आहेत ते तुम्ही तुमच्या लँडिंग पेजवर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्ही एम्बेड करू शकता. त्याच्यातून तुम्ही लीड आणू शकता त्याच्यातून. ठीक आहे. एकदा लीड तुमच्याकडे आल्या तर त्या लीडना नर्चर करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर लीड नर्चरिंगसाठी देखील ऍप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण शेड्युलिंग करू शकतो की या टाईपचा मेसेज आला तर त्याला रिप्लाय असा कर,
म्हणजे तुम्हाला तिथे बसून काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात तिथे. तर टूल्स पण आहेत, त्याची लिस्ट आहे माझ्याकडे, मी देते तुम्हाला हे योजना ते. आणि हवं तर तुम्हाला त्याचं माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याचं सेशन पण देईन. ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. छान वाटला आजचा कार्यक्रम, खूप छान वाटला. आणि असंच नॉलेजेबल सेशन घेत राहा पुन्हा पुन्हा. नक्की. थँक्यू 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 योजनाताई. थँक्यू योजना मॅडम. अजून कोणाला प्रश्न विचारायचे? मला वाटलं झाले. हा, चंद्रशेखर ठाकूर सर. तुम्ही ग्रुप मध्ये मला ठेवल्यामुळे फायदा असा झाला की असे लेक्चर्स ऐकायला मिळतात. त्या ग्रुप मध्ये मला बाहेर काढू नका कधी तुमच्या. तुम्ही इतकं छान लेक्चर दिले, त्यामुळे असं होऊ शकत नाही सर. ग्रेट ग्रेट. मी आमच्या संघामध्ये पण फॉरवर्ड केला होता मेसेज तुमचा. अच्छा, ओके. येस. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत. तर अमृता, आज इथे आलीस आणि इतक्या छान पद्धतीने तू व्याख्यान दिलेस. म्हणजे टेक्नॉलॉजीची भीती जी होती, म्हणजे माझ्या मनात पण होती काही थोडीफार भीती, ती सगळी भीती दूर झालेली आहे. आणि फक्त टेक्नॉलॉजी बद्दल तू सांगितलं नाहीस, तर ते वापरताना कोणती काळजी घ्यायची, कशा पद्धतीने वापरायचा आणि त्यासाठी कोणकोणते टूल्स आहेत, ते सगळं खूप छान पद्धतीने सांगितले. खरं तर हा खूप मोठा विषय आहे, तरी तू जास्तीत जास्त याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलास. पुढे मागे जर शक्य झालं तर आपण एखादं सेशन सुद्धा तुझं इथे ठेवूया. आणि तू वेळ काढून आज इथे आलीस आणि इतकं छान लेक्चर्स या प्लॅटफॉर्मवर तू दिलंस, त्यासाठी तुझे मनपूर्वक धन्यवाद. आणि आज जे व्याख्यानासाठी उपस्थित होते त्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही सगळेजण आहात म्हणून हे व्याख्यानं इतकी छान होत आहेत आणि वेगवेगळे विषय आपण इथे मांडू शकतोय. त्यासाठी मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि आजचा व्याख्यान संपलंय असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू सुनीताताई. आणि थँक्यू सो मच. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू यू सविता मॅम, नवनाथ सर. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर मला आमंत्रित केलं आणि मला एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन मी आज करू शकले जस्ट बिकॉज ऑफ यू. थँक्यू सो मच. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड. आणि असंच आपण पुढे देखील कम्युनिकेट करत राहू आणि तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण पुढे देखील सेशन करू. मला आवडेल नक्कीच. आणि कसं आहे, हा टॉपिक खूप मोठा आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या जर करायला बसलो तर खूप साऱ्या आहे. पण आज देखील मी थोडा वेळ जास्त घेतला तुमचा, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. सॉरी. काही हरकत नाही. कारण खूप भरपूर गोष्टी आहेत देण्यासारख्या तशा. तर आपण एखादं सेशन, वेगळं सेशन अरेंज करून त्याच्यावरती नक्कीच करू शकतो. थँक्यू सो मच. तूची दुर्गा तू भवानी या प्लॅटफॉर्मची मी मनापासून आभारी आहे. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड. थँक्यू एव्हरीवन. सर्व मनापासून आभारी आहे.